नाशिक येथील फाळके स्मारक परिसरात सुरू असलेल्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध घटकांनी सखोल चौकशीची मागणी केली। या प्रकरणात नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांना सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असता तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचे बदल होणार नसल्याचं सांगितल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्या भूमिकेमुळे संबंधित ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे काय अशी शंका व्यक्त केली जात आहे। सदर प्रकल्पासाठी सुमारे 24 एकर भूखंड दीर्घ मुदतीच्या कराराद्वारे अत्यल्प भाडे आणि नाममात्र रकमेवर घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। तसेच वेस्ट टू वंडर व झेडटेक कंपनीशी संबंधित व्यवहार, जमीन हस्तांतरण प्रक्रिया तसेच विविध शासकीय परवानग्या व ना हरकत दाखल्यांच्या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणात पुरातत्व विभाग, वन विभाग तसेच इतर संबंधित शासकीय यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात आल्या होत्या का याबाबतही चर्चा सुरू आहे। काही लोकप्रतिनिधींनी तत्कालीन अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर केला असल्याची शक्यता व्यक्त करत स्वतंत्र चौकशीची मागणी केली। दरम्यान पांडवली आणि परिसरातील संरक्षित क्षेत्रात सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामांसंदर्भात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने एप्रिल 2026 रोजी काम तात्काळ थांबविणे व बांधकाम हटवण्याची नोटीस बजावल्याची माहिती समोर आली। नोटीसमध्ये राष्ट्र महत्त्वाच्या संरक्षित स्मारकाच्या प्रतिबंधित क्षेत्रात कंपाऊंड वॉलचे बांधकाम सुरू असल्याचं नमूद करण्यात आलं। प्राचीन स्मारके व पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियम 1958 नुसार संरक्षित स्मारकाच्या 100 मीटर परिसरातील क्षेत्र प्रतिबंधित असून तेथे कोणतेही नवीन बांधकाम करण्यास मनाई आहे। नोटीसमध्ये अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवून केलेले बांधकाम काढून टाकण्याचा आदेश देण्यात आलाय। त्याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। महानगरपालिकेत अनेक अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असून प्रशासनात मनमानी, अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप काही लोकप्रतिनिधींनी केला। आगामी महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनुभवी आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी पुढे येते। संबंधित अधिकाऱ्यांची बदली करून कुंभमेळ्याचे नियोजन सक्षम नेतृत्वाखाली करण्याची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त करण्यात येते। फाळके स्मारक प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी नाशिकमधील विविध राजकीय, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून करण्यात आली। या संदर्भातील निवेदने व पुरावे विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आल्याचं सांगण्यात येते। आता या प्रकरणाकडे राज्य सरकार, नगरविकास विभाग आणि संबंधित मंत्र्यांचे लक्ष लागले असून पुढील निर्णयाकडे नाशिककरांचे लक्ष वेधले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।